सर्वांना नमस्कार. माझा विद्या, तुला पहिला नमस्कार. सर्व जे मान्यवर आहेत, आमचे स्टुडंट नेहमीचे जे आहेत, त्यांना सगळ्यांना नमस्कार. नमस्ते मॅडम. नमस्कार मॅडम. गुरुवारपासून नवीन क्लास सुरू होत आहे कुंडली वाचनचा. तर ज्यांना नाव नोंदवायचं असेल त्यांनी या. वेगवेगळ्या प्रकारच्या कुंडल्या घेणार आणि गणिताचा भाग पण असतो थोडा 15 मिनिटं. तो पण मी दरवेळेला घेते गणिताचा भाग. तर ज्यांना इच्छा आहे असेल त्यांनी या. आणि काही प्रश्न असतील तुमच्या क्लासच्या बाबतीमध्ये तर सांगा, विचारा. क्लासच्या बाबतीमध्ये काही आहे का प्रश्न? नाही, छान चालेल क्लास. बरोबर. मॅडम, यावेळेला जरा नोकरीचं म्हणजे गोचर वगैरे सांगाल का? म्हणजे कधी जॉब लागेल किंवा ते गोचर बघताना थोडंसं कधीतरी कन्फ्युजन होतं. ठीक आहे, ठीक आहे. अपूर्वा राणे. अपूर्वा राणे. हो. नमस्कार मॅम. मला नमस्ते. तुमचे क्लास जॉईन करायचे आहेत रेग्युलरली, पण आता सध्या एकतर मुकेश सरांचे क्लास संपत आलेत आणि जरा गणेश चतुर्थी आहे, तर ते झाल्यावर मला रेग्युलर जॉईन करता येतील का तुमचे क्लास? हो, येतील. नाहीतर रेकॉर्डिंग घ्या तुम्ही. पाठीमागचे जे झालेले रेकॉर्डिंग आहे तेही घेऊ शकता तुम्ही. मी प्रयत्न करेन रेग्युलर व्हायचा, पण समजा एखाद गणपतीच्या वेळात हो, थोडे चालेल मिस झाले. चालेल. रेकॉर्डिंग आहे सगळ्यांना. मग मॅम तुमचा नंबर वगैरे कसा कुठे मिळेल म्हणजे? हा, पेमेंट नंबर घ्या. कसं करायचं? 8108. एक मिनिट मॅम, लिहून घेते प्लीज. हा मॅम बोला. 81 8108 हा 40 हा 2020. ओके. मी या नंबरला तुम्हाला हे करते मेसेज. हा, चालेल. आणि किती क्लास होतील मॅम, प्लीज जरा सांगा ना. याचे 10 लेक्चर आहे. ओके. 10 लेक्चर मध्ये 600 रुपये. हो, नो मॅ- प्रॉब्लेम मॅम. मी मॅडम करते तुम्ही मॅडमना तुम्ही जर हाय केलं व्हॉट्सअपवर, तर मॅडम तुम्ही लिस्ट पाठवू शकाल त्यांना तुमच्याकडच्या रेकॉर्डेड क्लास. आहे, रेकॉर्डिंगची लिस्ट पाठवी. जे जे झाले ते रेकॉर्डिंग जो घ्या. तुम्हाला हवे ते तुम्ही घेऊ मॅम, शकता. मला न्यू फ्रेश बॅच स्टार्ट करायचे. हो, चालेल. या ना, या. चालेल. हा नाही, पण त्यामध्ये बेसिक्सचे पण आहेत काही, म्हणजे जर हवे असेल तर तुम्ही तेही जॉईन करू शकता. ओके ओके. थँक्यू मॅम. थँक्यू विद्या मॅम. थँक्यू. आणखी काही विचारायचं असेल तर विचारा. काय नाहीतर ही कुंडली बघा. आता कुंडली घेते. 21/11/93 11:50 सकाळी आहे. भुसावळ. बिंदू जो आलाय तो श्रवणचं तृतीय चरण, मकर लग्न आहे. अनुराधाचं पहिलं. हा विचक्षणांश आहे. मॅडम परत सांगा ना टाइम जरा. काय ते डेट? 31. हा, डेट आणि टाइम परत सांगा जरा. 21/11/93 11:50 सकाळी, भुसावळ. हा बिंदू जो आलाय तो चांगला आहे. श्रवणचं तृतीय विचक्षणांश आहे बिंदू. नक्षत्र सगळी चांगली आहेत. कृतिका एक आहे, केतू. अनुराधा चतुर्थ चरण आहे. बाकीची नक्षत्र सगळी छान आहेत. मकर लग्न आहे. मकर लग्नाची स्टार्टिंग पासून घेते, बेसिक पासून कसं बघायचं ते. मकर लग्नाची जी व्याप्ती आहे ती 30° ते 3:20 वरती आहे. मकर लग्न याच्यामध्ये उत्तराषाढाचे 3 चरण, श्रवणचे 4 आणि धनिष्ठाचे 2 चरण आहेत. असं मिळून मकर लग्न तयार होत. तिन्ही जी नक्षत्र आहेत ती पृथ्वी तत्वाची नक्षत्र आहेत. रास पण पृथ्वी तत्वाची. त्याच्यामुळे कॅल्क्युलेटिव्ह पृथ्वी तत्व एक बीज रोवलं तर अनेक बीज रोवणार, म्हणजे उत्पत्ती, भरपूर उत्पन्न तयार करणं.
मकर लग्न ही दशम स्थानाची कर्माची द्योतक रास आहे कालपुरुषाच्या कुंडलीनुसार. त्याच्यामुळे सरकारशी संबंधित आणि व्यवसायाची रास आहे. अर्थत्रिकोणाची रास आहे. चर रास आहे म्हणून मुवमेंट भरपूर आहे यांना. राजकारणातली रास आहे. श्रवण नक्षत्र हे वायव्येला आहे. जर सर्वतोभद्र बघितलं तर वायव्येला नक्षत्र येतं. त्याच्यामुळे सुरुवातीला हे लोक नोकरी करतात, नंतर व्यवसाय करतात. गव्हर्नमेंटशी संबंधित एक तरी व्यक्ती घरामध्ये असणार. ह्याच्यामध्ये श्रवण नक्षत्रामध्ये जे 3 तारे आहेत ते एकदम कष्टदायी तारे आहेत. मिस आपने बोला ना गवर्नमेंट कोई होगा ही इनके घर में, तो वो राशि के हिसाब से कि ये लग्न के हिसाब से? मकर लग्न के लग्न है। हिसाब से भी और राशि भी रहेगी तो भी. अच्छा। और ये नक्षत्र के हिसाब से नहीं ना? हाँ, नक्षत्र तो है ही अच्छे. अच्छा अच्छा। तर श्रवण नक्षत्रात जे 3 तारे आहेत ते कष्टदायी तारे आहेत. शनीची रास आहे म्हणून मेहनत आहे, कष्ट आहे. मकर रास जी आहे तशी कोणापुढे गुडघे टेकत नाही. म्हणून तेवढेच ते हट्टी असतात. मोडेन पण वाकणार नाही असं. आपलं जे शरीर आहे ते अख्खं सगळं गुडघ्यावरती आहे, पूर्णपणे गुडघ्यावर आहे. आणि ती दशमात येते रास. गुडघ्यावरती पूर्ण शरीर. त्यांचा अंमल गुडघ्यावर आहे. पुरुषांसाठी ही रास चांगली आहे कारण कष्ट आहे, मेहनत, त्याच्यामुळे चांगलं जमतं. शनीची लोक एकदम बारीक असतात. हातावरती शिरा दिसतात. एकदम हाडांशी संबंध आहे शनीचा. हातावरच्या शिरा दिसण्या इतपत बारीक असतात. चेहरा तसा निमुळता असतो. शनी असल्यामुळे विचार करून निर्णय घेतात. शनीचं तसं चिंतन मनन सतत असतं यांना. आणि शनीला जी गोष्ट आवडत नाही ती लोक करत नाही. सतत डोक्यामध्ये विचार असतो शनीचा. शारीरिक रोगप्रतिकार शक्ती पण चांगली असते. लॉंग टर्मचे आजार. श्रवण नक्षत्र असल्यामुळे मातृपितृ भक्त असतात. त्यामुळे यांना कोणी यांच्या वाकड्यात जाऊ नये. यांनी जर श्रवण नक्षत्र असेल तर ह्यांनी दिलेला शाप लगेच लागतो. शनी कधीही तुम्हाला लॉटरी द्यायला बघणार नाही. शनी कधी लॉटरी देत नाही. शनीचं काम आहे तू मेहनत कर मग मी सर्व देईन. हे नक्षत्र ऊर्ध्वमुखी आहे म्हणून यांना मेहनतीने पुढे जायला आवडतं.
तसंच या राशीचा फायदा दुसऱ्या लोकांना जास्त होतो, म्हणजे घरातल्या लोकांना, कारण हे लोक पैसे साठवणार आणि दुसरे त्याचा उपभोग घेणार. या लोकांना हॉटेलच्या गल्ल्यावर जरी बसवलं तर हॉटेलचा गल्ला पण भरपूर भरतो, पूर्ण गल्ला भरणार. कारण उत्तम मॅनेजमेंट ही सर्व्हिसची रास आहे, सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी रास आहे. त्याच्यामुळे उत्तम सर्व्हिस इंडस्ट्री उत्तम शनीकडे आहे. लेबर कॉन्ट्रॅक्टचा संबंध शनीकडे. कामसुवृत्ती अर्थत्रिकोणात असल्यामुळे व्यवहार चांगले आणि जागरूक असतात एकदम. पैसे असे वाया घालवणार नाही, कुठे नीट साठवून ठेवणार. पण गल्ला मात्र मालकाचा भरतो. पण याला मात्र फक्त कष्ट कष्ट आणि कष्ट. हा मुलांसाठी मेहनत करून पैसे ठेवणार आणि ह्याची 1 रुपयाची मेहनत असते आणि 50 पैसे कमवणार. मेहनत जास्त, कमाई कमी. जितकी मेहनत करतो तितकं पैसे नाही. तसंच शनी हा संचय करणारा ग्रह आहे, त्याच्यामुळे गुंतवणूक करणार आहे अर्थत्रिकोण असल्यामुळे. हेच कुंभेच्या शनीचं फळ वेगळं आहे, मकरेचं वेगळं आहे. ह्याच्यामध्ये धनिष्ठाचे 2 चरण आणखीन लोभी असतात. मकरेचा बुध तर जास्त लोभी, धनिष्ठाचं दुसरं चरण. त्याच्यामुळे वायफळ पैसे खर्च करणार नाही, चालतच जाणार. रिक्षासाठी पण पैसे खर्च करणार नाही. इव्हन नुसता मकरेचा शनी जरी बघितला, मकरेचा शनी, तरी त्याच्यात मध्ये हे सगळे गुण दिसणार. कष्ट करतात खूप, पायी जातील, स्वतःचे कष्ट स्वतःच वाढवून घेतात लोक. त्यामुळे यांना आणि यांच्या घरामध्ये पैशाची कमतरता मात्र ह्या लोकांच्या आजूबाजूच्यांना पैशाची कमतरता भासत नाही. आता हे जे आहे हे मकर लग्न आणि कुंभ रास आहे. लग्नावर कोणाची दृष्टी आहे का? नाही मंगळाची दृष्टी आहे. नाहीये, आहे. नाहीये. 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 लग्नावर चंद्रावर- कोणाची दृष्टी नाहीये. 7.5 जन्म आहे. चंद्र शनी युती असेल, चंद्राच्या पाठी शनी असेल, पुढे असेल एक घर, तर 7.5 जन्म होतो. चंद्राच्या पुढचा शनी वेगळं फलित आहे, चंद्राचा पाठचा शनी वेगळा फलित. चंद्र पाठी असेल तर वेगळं, पुढे असेल तर वेगळं. आता हा शनी चंद्र शनी क्रॉस करून चंद्र पुढे गेलेला आहे, त्याचं फलित वेगळं आहे. अडसर दूर करून पुढे गेलेला आहे, तरी पण ती युतीत आहे. ते लग्नेश कुठे आहे? धनस्थानात. कोणाबरोबर बसलाय? तर मार्केश चंद्राबरोबर. चंद्र हा शनी बरोबर. हे 2 ग्रह बघितले जर आपण चेक केले तर हे 2 ग्रह काही मित्र नाहीये. आणि मकर लग्नाला पण चंद्र चांगला नाहीये, कारण मकर लग्नाला लग्नेशाचा काही तो मित्र नाहीये, मार्केश आहे. चंद्र मारक स्थानात बसले दोन्ही. तर चंद्र हा शनी बरोबर 2 ग्रह बघितले तर मित्र नाहीये, शत्रू आहेत. चंद्र हा मनाशी संबंध जवळचा, त्याच्यामुळे मानसिक स्थितीवर प्रचंड विचार करणारा ग्रह आहे. आणि शनी हा विचारी ग्रह, त्याला धीर गंभीर बनवेल, विचारी बनवेल. उदासीन असतात, चिकाटी भरपूर. शनी म्हणजे इथे टेस्ट मॅच खेळणार. इथे इमोशन लेवल, परत इमोशन इनबॅलन्स होणं, डल वाटणं,
मूड स्विंग होणं. पण आई वडील समजून घेतील, पण सोशल जे आहे, सोशल लोक जे ते समजून नाही घेणार. चंद्र स्थिर राशीत आहे, त्याच्यामुळे स्थिर विचार करणार. त्याच्यामध्ये तिथी पण बघायची. हा जेव्हा रवी आणि चंद्राचा पूर्ण केंद्रयोग असतो तेव्हा अष्टमी असते. ही पाठीमागची अष्टमी कृष्ण आणि पुढचं रवीच्या चतुर्थात चंद्र हा शुक्ल, महाशुक्ल अष्टमीचा जन्म. शुक्ल अष्टमी, रवीच्या पुढचा चंद्र. इथे आणि कोणाची दृष्टी आहे चंद्रावर? मंगळ. मंगळ. मंगळाने चंद्र संपूर्ण बिघडलाय. 2 पापग्रह चंद्राबरोबर चंद्राला बघतायत. त्याच्यामुळे गुरुची दृष्टी आहे, पण नवपंचम हा चांगला आहे. कारण चंद्रगुरु या नवपंचममुळे नवमाशामध्ये युती झालेली, तर ही युती चांगली आहे. त्याच्यामध्ये ते कसं बघायचं सांगते. आता इथे मंगळाची दृष्टी आहे चंद्रावर, त्याच्यामुळे मंगळ हा 2020 खेळणार आहे, फास्ट मुवमेंट ग्रह. इथे मूड्स तयार होतात, म्हणजे राग पण आहे आणि संयम पण आहे. मग चंद्राशी म्हणजे मनाचा एक प्रकारचा इथे झगडा आहे, मूड स्विंग होणार आहे. चंद्र हा स्वप्नांचा कारक आहे आणि कर्तव्यावर विश्वास ठेवणार आहे. शनी हा 0 अंशाचा आहे, तरी तो जन्माच्या आधी म्हणजे 10 तारखेला तो इकडे आलेला आहे. 10 तारखेला येऊन बसलेला आहे आणि त्याच्यानंतर चंद्र आलाय आणि चंद्र त्याला क्रॉस करून पुढे गेलाय. मंगळाची दृष्टी वाचस्थानावर आहे, त्याच्यामुळे स्पष्टवादी आहे, तापट आहे, स्वतःची मतं खोडून काढणारा, मन बेछूट, मन एकदम इथे बेछूट होणार. जे मनात विचार येणार ते बोलून दाखवणार. परखडपणे मतं मांडणार. मला हे वाटलं, माझं मत मांडलं. मग इथे कोणाशी पटणार नाही जास्त. कुटुंबातल्या लोकांची. नाही, मग इथे मंगळ हा आधी काम करणार आहे. इथे आईशी पटणार नाही. चंद्र बिघडलाय ना, आणि चंद्र मंगळ युती पण आईशी पटत नाही. इथे पण चंद्र बिघडलेला आहे, त्याच्यामुळे आईच्या विरोधात जाणार, आईशी पटणार नाही. ह्या परखड बोलण्यामुळे नाते टिकणार नाहीत, कारण कुटुंब स्थान बिघडलं आणि त्याच्यानंतर ह्यांना त्रास कसला होणार चंद्र बिघडल्यामुळे, की मी हे असं का बोलले, म्हणून नंतर डिप्रेशन मध्ये जाणार. अशी ही मनस्थिती अशी खराब होते. आधी बोलणार आणि मग मी का बोलले म्हणून हा डिप्रेशनचा ग्रह आहे, तर मग नंतर मग हे लोक डिप्रेशन मध्ये जाणार. सेकंड हाऊस मध्ये आहे म्हणून का? हा, सेकंड हाऊस मध्ये मंगळाची मध्ये? दृष्टी आहे की नाही, हो. म्हणून मंगळाची असलेली मुलगी, इथे मंगळ असताना पण आणि धनावर मंगळाची दृष्टी असताना पण काही जण मुलगी लग्न करत नाहीत. आणि नवऱ्याच्या कुंडलीमध्ये पण बघायचं, जर हिच्या कुंडलीमध्ये मंगळाची दृष्टी वाचस्थानावर आहे, तर त्याच्या कुंडलीमध्ये वाचस्थानावर मंगळाची दृष्टी नाही पाहिजे, नाहीतर दोघांचंही पटणार नाही. मग मॅच मेकिंग करताना हे पण बघायचं की मंगळाची दृष्टी त्याची आहे का, कारण हा चंद्र सप्तमेश आहे, शनी बरोबर आहे, बसलाय. त्याच्यामुळे विवाह उशिरा पण झालाय. माझ्याकडे आली ती डेट मी सांगते तुम्हाला, त्या ह्याच्यामध्ये झालेला आहे विवाह. शनी मंगळाच्या दृष्टीत आहे, म्हणजे हा मंगळ शनी परिवर्तन म्हणजे अनन्य, म्हणजे दृष्टीचा केंद्रयोग आहे, दृष्टीचा, एकमेकांच्या दृष्टीत मंगळ शनी केंद्रयोग. आता या शनीची दृष्टी रवीवर पण आहे, म्हणून वडिलांची पण नाही पटत तिचं. कधीही रवीच्या चतुर्थात शनी नसावा, रवीच्या केंद्रात.
आणि वृश्चिकेचा रवी मॅरिड लाईफला प्रॉब्लेम. म्हणजे 10व्या स्थानात नसावा ना? पुढे चालेल. हा नाही तो शनीच्या दृष्टीतच येणार ना तो नाही रवी. 10व्यात आहे म्हणून, पण पुढे 4थ्यात असलं तर काय प्रॉब्लेम? शनीपासून 4 केंद्रात. शनीपासून पुढे चालेल रवी. हा, मागे नाही चालणार. शनीपासून रवी चतुर्थात चालेल, पण रवीच्या चतुर्थात शनी नको. बरोबर. हम्म. ही स्त्रीची आहे कुंडली. हा स्त्रीची. हा, तुम्ही मेल लिहिलंय त्याच्यामध्ये. मेल लिहिलंय. हा, अच्छा ओके. फिमेल लिहिलंय. फिमेल लिहिलंय काय? फिमेल लिहिलंय. अच्छा. तर इथे वृश्चिकेचा रवी तसा मॅरिड लाईफ देणार नाही. म्हणजे स्त्री कुंडलीमध्ये एकतर रवी मंगळ युती नसावी. पुरुषांच्या पण बघितलंय की विवाह एक ठरून मोडतो. आणि रवी प्रतिकारक आहे, तो राहुयुक्त आहे, त्याच्यामुळे इथे विचार करून लग्न करायचं, चौकशी करून नीट त्या मुलाची चौकशी करून विवाह करायचा. काही गोष्टी गुप्त ठेवणार, गुपित ठेवणार. जेव्हा केतूवरून राहू जात होता नोव्हेंबर 2021 ला, मंगळ तुळेत होता, तेव्हा दृष्टी पंचमावर होती. त्यावेळेला एक विवाह तुटला ठरून. कारण केतू जो आहे इथे, केतूचं इथे फलित काय होणार? केतू जो आहे तो कृतिकातला आहे. कृतिका म्हणजे टू कट, तिथे ब्रेकअप करणार. कृतिकेतला आहे केतू. आणि कृतिका ऑपोजिट अनुराधा चतुर्थ चरण आहे. हो. तर इथे केतू कृतिकेमध्ये ब्रेकअप करेल. मंगळाची पण दृष्टी आहे ना? मंगळाची दृष्टी पण आहे म्हणून पण. आणि जेव्हा गोचरीने मंगळ तुळेत आला आणि केतूवरून जेव्हा ग्रह गेला, राहू गेला केतूवरून, त्यावेळेला ब्रेकअप झाला होता. दुसरं, वडील काय करत असतील हिचे बघा. पोलीस डिपार्टमेंट मध्ये असतील मॅडम. बरोबर आहे, पण आणखीन ऑप्शन आणखीन आहे. बरोबर आहे, हे एक सांगू शकतो आपण. आणि रवी मंगळामुळे बिल्डर पण असतील. तर हे बिल्डर आहे. चंद्रकुंडलीच्या दशमात रवी मंगळ राहू युती. कुटुंबाची फायनान्शियल स्थिती चांगली आहे, कारण लाभेश लाभात, धनेश धनात. काही बाबतीमध्ये इथे मंगळ चांगले परिणाम देणार. वृश्चिकेचा मंगळ आहे आणि अनुराधा वृश्चिक नवमाशातच आहे. आता हे नक्षत्र शुक्राच्या गुणधर्माचं नक्षत्र आहे. अनुराधा, हे सगळे अनुराधा मधले आहेत. तर शुक्राच्या गुणधर्माचं नक्षत्र आहे. इथे शुक्राचं अनुराधा नक्षत्र जे आहे ते टॅलेंट देणारं नक्षत्र आहे. टॅलेंट असतं, काही ना काही टॅलेंटेड असतात. तर मग टॅलेंट कसं ओळखायचं? तर इथे शुक्र बलवान आहे. तर इथे कशाला पोषक आहे हे? कलेला. बरोबर, कलेला पोषक आहे. तर हिच्याकडे कला आहे, नृत्य, गायन, नाच, टॅलेंट, नृत्य कला आहे, अभिनय आहे. कलेला पूर्ण पोषक आहे ही कुंडली. इथे धनिष्ठा केंद्र अनुराधा चतुर्थ चरण आहे, शनी आणि ह्याचा. शनी धनिष्ठा केंद्र अनुराधा चतुर्थ चरण. बाकीचे 2 ते चांगले. इथे पंचमेश आणि भाग्येश, आणि भाग्येश आणि पंचमेश ही युती चांगली झाली. इथे दशमेश आणि भाग्येश हे एकत्र आहेत, त्याच्यामुळे एकत्र कलेला पोषक आहे. पंचमेश भाग्येश, पंचमेश भाग्येश आणि भाग्येश आणि दशमेश. आणि मूल त्रिकोण राशीत आहेत सगळे. शुक्राच्या मूल त्रिकोण राशीत बुध आहे, शुक्र आहे, त्याच्यामुळे शुक्राच्या मूल त्रिकोण राशीत आहे. बुध शुक्राचा, बुध आणि शुक्र यांचा शनीशी त्रिकोण योग झालाय, बुध शुक्राचा, आणि वायू तत्वातनं झालेला आहे.
अनुराधा कृतिका काय देईल म्हणाल फळ अपोजिट? अनुराधा हा सांगते ना, त्याचं पुढचं सांगते. अच्छा, आजार पुढे आहे. सांगते, आजार. ते आजाराचं फळ देणार. अच्छा. आता इथे बुद्धिमत्ता चांगली आहे, वायू तत्वातून झालेला त्रिकोणी योग आहे, त्याच्यामुळे बुद्धिमत्ता चांगली आहे. वायू तत्वात असल्यामुळे चांगला डान्स करते. शुक्र बुध असल्यामुळे दिसायलाही चांगली आहे. बोलणं गोड आहे, बुध शुक्र युती म्हणून. बुध वाचेचा कारक आणि बोलणं गोड पण परखड. तूळ राशीत शुक्र बलवान आहे, त्याच्यामुळे लव्ह मॅरेजला पण पोषक आहे. चंद्रकुंडलीकडून बघितलं तर चंद्रकुंडलीचा पण पंचमेश बुध हा शुक्राबरोबर आहे. इथे पण कसं झालं, तिकडे दशम आणि भाग्याचा हे झाला होता, इथे चतुर्थ आणि पंचमाचा बुध शुक्राची युती इथे झाली. चतुर्थेश आणि पंचमेश भाग्यात शुक्र बुध, एक केंद्राचा अधिपती आणि एक त्रिकोणाचा अधिपती एकत्र. म्हणून ही कुंडली कलेची आहे, सगळीकडनं कला दिसते. अनुराधा नक्षत्रात 3 ग्रह आहेत, रवी, मंगळ आणि राहू, आणि हे शुक्राच्या गुणधर्माचं नक्षत्र आहे. शुक्र बलवान आहे, बोलणं गोड आहे, पण तिथे गुरु आलाय. गुरु आल्यामुळे काय झालं, दुसऱ्यांना शिकवण्याची वृत्ती आली. कसं लॉजिक लावायचं, गुरु आला त्याच्यामुळे दुसऱ्यांना शिकवते, जास्त दुसऱ्यांना सल्ले देते. आणि रवी वृश्चिकेचा आहे, तर पित्याला सल्ले आवडत नाहीत, कारण जे बोलते ते सल्ला देते सगळ्यांना, त्याच्यामुळे पित्याला सल्ले आवडत नाहीत. तो वडील काय सांगतात की तू मला शिकू नको, आणि त्याच्यामुळे मग क्लेश होतात. वडिलांवर प्रेम आहे, दशमात इथे सगळे शुभग्रह आहेत, पण तिथे भांडणं जास्त, वाद जास्त. वाद कशामुळे, हिच्यामुळेच होतात वाद, कारण मंगळ हा वाचस्थानाला पाहतोय. मंगळ जर बघत नसला असता इथे तर खूप चांगलं, म्हणजे चांगली झाली असती कुंडली. कारण मंगळ हा जिथे दृष्टी टाकतो ना तिकडे युसेन्स क्रिएट करतो. कारण ह्या लग्नाला मंगळ तसा चांगला नाही, शुक्र राजयोगकारक ग्रह आहे, पण ह्या लग्नाला हा मंगळ चांगला नाही. माणसाची सायकोलॉजी अशी ओळखायची आणि मग सल्ला द्यायचा त्यांना की कमी बोल, मौन ठेव. म्हणजे हिने स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. मग इथे जप आणि शांती करणं हे काम करणार नाही, स्वतःमध्ये बदल घडवायला लागेल तिला, तरच तिचं इथे पटेल. कारण इथे खूप वाद घालते ती, कारण चतुर्थेश पण मंगळ राहू युक्त. आई बरोबर जास्त वाद, वडिलांबरोबर वाद, लोकांशी, आणि त्याच्यानंतर मग हिला डिप्रेशन येणं, बोलून झाल्यानंतर डिप्रेशन येणं. 3 शुभग्रह दशमात आहे, त्याच्यामुळे दशम स्थान बलवान झालेलं आहे. शुक्र मूल त्रिकोण राशीत, बुध मूल त्रिकोण राशी. आता हिला आजार काय असू शकतो बघा. अनुराधा चतुर्थ चरण हे आरोग्यावर परिणाम करणारं नक्षत्र आहे. हिला पिरियडचा त्रास असेल का? युट्रेसचा प्रॉब्लेम. पिरियडचा त्रास असेल. बरोबर आहे, ऑपोजिट कृतिका आहे. आणि आपण या स्थानातनं काय पाहतो, युट्रस चतुर्थात मांदी पण आहे. आता बघा, तुम्ही आणखी आजार बघायला कसं बघणार तुम्ही, चंद्रकुंडलीच्या तृतीयेश बघा. चंद्रकुंडलीच्या तृतीयावर काय दृष्टी आहे, शनीची दृष्टी आहे की नाही. कसं ओळखणार, काय आहे हिला, हे कसं ओळखणार. चंद्रकुंडलीच्या तृतीयात शनीची दृष्टी आहे. दमा आहे का? नाही, हे लाभस्थान आहे.
चंद्रकुंडलीच्या तृतीयावर शनीची दृष्टी आहे आणि इथे गोचर लागतंय ह्याचं दृष्टी आहे शनीची. मॅडम अर्धशिस्तीचा आजार आहे केला डोक्याचा. काय अर्धशिशी मेष राशीवर? डोक्याचा मेष राशीची कुठे संबंध आहे? मेषेत ग्रह नाहीये. पायाचा प्रॉब्लेम आहे का? ते शिकवते ना. मेंदू संबंधी आहे का? नाही, मेंदू संबंधित लग्न कुठे खराब झालंय? नाही, मेष राशी खराब. आपण काय काय बघतो तृतीय स्थानातनं? कान बघतो की कॅन्सर नाही? आहे, कॅन्सर आहे का नाही, मॅडम? नाही. अहो कॅन्सर पर्यंत नका नेऊ. कॅन्सर कसा? कुंडली तशी नाहीये कॅन्सरची. गुरु चांगला आहे, कॅन्सर कसा होईल? इथे कानाचा प्रॉब्लेम आहे हिला, कारण चंद्राच्या तृतीयात शनीचं काम काय आहे? शनीचं काम थोडस कानाचं काम आहे, कारण शनी वायू तत्वाचा ग्रह आहे. वायू तत्वाच्या राशीमध्ये त्रिदोषाचा कारक ग्रह शनी आहे. तर तिथे शनी हा अवरोध करणारा ग्रह आहे, कुजवणारा ग्रह आहे. आणि शनी बिघडला की तिकडे शुष्कता निर्माण करतो एक प्रकारची. म्हणून नको असलेली जी काही घटक कार्य आहे ती लवकर बाहेर काढणं आणि म्हणजे बहिरेपणा देणं वगैरे असं पण करतो शनी. तर इथे काय झालंय, शनीच्या चंद्राचा तृतीय मंगळ हा राहुयुक्त आहे आणि शनीची दृष्टी तृतीय स्थानावर आणि लाभस्थान हे कानाचं आहे. तर कानामध्ये सतत तिच्या पाणी वाहतं. मॅडम खराब बुध आहे त्याचा काय परिणाम होतो? हा बुध स्वाती 3 मध्ये आहे. हा बुध हा राहूच्या नक्षत्रात तो राहूचं काम करणार. म्हणजे बुध पण खराब आहे, चंद्र पण खराब आहे ना, मग मानसिक थोडस त्रास होऊ शकतो. मानसिकता तर बिघडलेली आहेच तिची, पण बुध शेवटी शुक्राबरोबर चांगला आहे असं कोणाच्या दृष्टीत नाही आहे. तो बुध एकटाच आहे, तो कोणाच्या दृष्टीत आहे का? बिघडलाय का बुध? कोणाच्या दृष्टीत आहे का? नाहीये. इथे नाही. बिघडलं काय आहे? रवी, मंगळ, राहू, चंद्र. मग बुधाबरोबर एवढी मानसिकता बिघडलेली नाही की एकदमच गेलेली आहे, अच्छा. कारण बुध बिघडला नाही. 2 ग्रह बिघडले असते तर हिला मेजर प्रॉब्लेम आला असता, पण हिला तेवढा प्रॉब्लेम नाहीये. आणि हा चंद्र मग नवमांशामध्ये चेक करा, कारण चंद्र आणि गुरुचा नवपंचम योग आहे. लग्न कुंडलीप्रमाणे कानाचा प्रॉब्लेम नाही दिसत आहे ना, फक्त चंद्रकुंडलीप्रमाणेच दिसतोय ना. नाही, कसं लाभस्थान खराब नाहीये का? लाभस्थानात लाभ, आपण कान नाही हा. बघत का? हा, उजवा कान खराब हा, असतो. आता नवमांश कुंडलीमध्ये बघा, गुरु चंद्राबरोबर आहे गुरु चंद्र आहे आणि इथे लाभस्थानावरती पण बघा शनीची दृष्टी आहे इथे. पण मॅडम त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा सप्तमात दाखवता राहू केतू. सप्तमात राहू केतू आहे. हा, मॅरिड हा लाईफचा प्रॉब्लेम, पण मॅरिडचा एवढा येणार नाही हिला. नाही, पोटाचा प्रॉब्लेम नाही का? पोटाचा प्रॉब्लेम, हा म्हणजे इथे प्रॉब्लेम कृत्तिका आहे हिला. वृश्चिक राज बिघडली आहे, युट्रसचा तिथे येईल ना मॅडम? सप्तमेश हा. बिघडलाय. युट्रसचा येईल. युट्रस तर आहेच हिला. तो अनुराधा वृश्चिक रास खराब झाल्यामुळे युट्रसचा प्रॉब्लेम आहे. आणि रवी मंगळ तसं उष्णता निर्माण करतं युट्रस मध्ये. ह्या सगळ्या ग्रहांवर शनीची दृष्टी पण लाभस्थानावरती आहे आणि शनीची 10वी दृष्टी वृश्चिकेवरती, म्हणजे वृश्चिकेचा संबंध काय आहे तर किडनीशी आहे, युट्रस पाळीचा त्रास आहे, युरिन इन्फेक्शन आहे. मांदीस्वामी मंगळ म्हणून मंगळ पण अशुभ फळ देणार. मंगळ हा वर्गोत्तम होऊन अशुभत्वाने बलवान झालाय. मंगळ वर्गोत्तम होऊन तो अशुभत्वाने जास्त बलवान झाला आणि पंचम स्थान पण बिघडलंय आणि पंचमात कृतिका नक्षत्र आणि त्याच्यामुळे संतती व्हायला प्रॉब्लेम आहे. मॅडम तुळेत सुद्धा 2 ग्रह विशाखा नक्षत्रात आहेत, ते सुद्धा तुळेत पण विशाखा fibrosis- नक्षत्र हा तो ट्युमर देईल. हा गुरुचं काम आहे, नक्षत्र गुरुचं आहे, गुरु, हा, त्याच्यामुळे हा. विशाखा ट्युमर देतं. बरोबर. हा, तर इथे कृतिका ऑपोजिट अनुराधा म्हणून पंचम स्थानामध्ये केतू कृतिका, मंगळाची दृष्टी, मिसकॅरेज होणार. ट्रीटमेंट शिवाय मूल होणार नाही. पण मूल होईल की नाही हिला त्याचं कसं सांगणार तुम्ही? होईल की नाही मूल? होईल मॅडम, पंचमेश होईल मॅडम. पंचमेश बलवान आहे. हा, बरोबर आहे, बरोबर. शुक्र. आणि पंचमावर कोणाची इथे चंद्रकुंडलीच्या पण दृष्टी नाही आहे. पंचमेश बुध मॅडम शुक्राबरोबर आहे. मंगळाची दृष्टी आहे ना मॅडम.
थोडा हा मंगळ मंगळाची दृष्टी आहे, हो, मिसकॅरेज हा होईल. मिसकॅरेज हा, होईल. तो तर 2-3 ग्रह आहेत समोर. आणि पंचमात शनी पण आहे नवमास कुंडलीमध्ये. नाही तरी पण गुरु का शेवटी कोण रिझल्ट देणार, गुरु की नाही? हो कारक ग्रह कोण आहे? हो तो धनु नवमाशातला आहे की नाही? हम्म हा म्हणजे मूल होणार. म्हणजे कदाचित पहिलं मिसकॅरेज होऊ शकतं. हा 1-2 मिसकॅरेज होऊन नंतर मूल होईल. मॅडम कारण नवमास uterus- आता हिला काय सांगायचं, जर समोरचा मुलगा कसा पाहिजे, त्याचं पंचम स्थान खराब नाही पाहिजे. जर समोरच्या कुंडलीमध्ये पण पंचम स्थान खराब दिसलं किंवा मूळ नक्षत्र, बघा नक्षत्र नेहमी काम करतात मूल व्हायला न व्हायला. नक्षत्रांशिवाय असं साधे ग्रह असे काम नाही करणार, म्हणजे काही होणार नाही, त्याच्यात काही प्रॉब्लेम देणार नाही. पण जर गुरु वाईट म्हणजे मूळ नक्षत्रात आहे, मघामध्ये आहे, तर मात्र मग विचार करण्यासारखी गोष्ट होती. पण इथे नक्षत्र सगळी चांगली आहेत, फक्त इथे केतू कृतिका म्हणून तो गर्भात उष्णता जास्त आहे, गर्भ टिकू न देणं. पण ह्याचा जो पंचमेश आहे तो शुक्र चांगला आहे की नाही, बलवान आहे की नाही, म्हणजे मूल होणार नाही असं नाही होणार. हा पण मिसकॅरेज मॅडम नवमास कुंडलीमध्ये शनीची दृष्टी आहे त्या शुक्रावर. असू दे ना, मुलगा नाही होणार पण मूल होणार, कारण गुरु धनु नवमाशातला आहे. मूल तर नक्की होईल. शनीची दृष्टी असू दे, अच्छा पण नक्षत्राने बिघडलंय का? तुळ नवमाशात तुळेचं शनी आहे हा. शुक्र पण बरोबर. विशाखामध्ये आहे ना तुळेचं आहे. मॅडम? हा विशाखामध्ये आहे, तो वेगळे प्रॉब्लेम देईल. पण हा तुळेचा शनी गुरुवरती दृष्टी, संतती उशिरा म्हणून मूल उशिरा, म्हणून लग्न उशिरा, संतती उशिरा होणार म्हणून विवाह उशिरा होईल. आता ऍक्च्युली मॅडम इथे जर पाहिलं हा तर केतू आता पंचमामध्ये केतू एक कृतिकामध्ये आहे. हा त्याच्यानंतर वृषभ रास म्हणून शुक्र बघायला गेलो तर शुक्राचं पण नक्षत्र तसं खराब आहे ऍक्च्युली. नाही खराब नाहीये, ऑपोजिशन आहे का? शुक्राचं नक्षत्र कुठलं आहे? विशाख आहे. विशाखाचं पहिलं चरण आहे, मेष नवमाश आहे तो. पण तो बिघडलेला आहे का? कोणाच्या दृष्टीत आहे का? नाही. अच्छा, ओके. नाही ना, क्लिअर आहे हा एकदम. नाही मी बघा बघा हिचा चंद्र शनी युतीमुळे विवाह उशिरा होता, पण शुक्र चांगला असल्यामुळे, बलवान असल्यामुळे, या लग्नाला तो चांगला असल्यामुळे तिचा विवाह 30 वर्षात झाला, लवकर झाला, 2022 ला झाला. जसं आपण 30 नंतर सांगायला हवं होतं, पण तसं नाही झालं. कारण तशी होणार नाही उशिरा विवाह, कारण का? शुक्र बलवान आहे, शेवटी तो कारक ग्रह आहे, गुरु बरोबर आहे, 2-3 शुभग्रहाबरोबर बसलाय. शुक्र तुळेचा म्हणजे लवकर लग्न होतं ना. हा लवकर विवाह होईल ना, म्हणजे सुख द्यायला आतुर आहे की नाही तो शुक्र. हो हा लवकर सुख द्यायला आतुर असणार, म्हणजे हिला सगळी सुख मिळणार. शुभग्रह खरं म्हणजे केंद्रस्थानामध्ये खूप चांगलं फळ देतात असं नाहीये ना ऍक्च्युली खरं म्हणजे. नाही असं नाहीये, केंद्रात आरामदायी तुम्हाला हे होणार. पापग्रह असतील तर केंद्रामध्येच तुम्हाला स्ट्रगल आहे, संघर्ष आहे, पण शुभग्रह तुम्हाला आरामात सगळं मिळेल, तिथे अच्छा. संघर्ष नाहीये. गुरुमध्ये परत मंगळ केंद्रयोगात असे फक्त हे ग्रह आहे, मंगळ आणि शनीचा केंद्रयोग आहे, आणि मंगळ राहू युती आहे, तर भावंडाचा त्रास आहे, भावंड नाहीये, भावंडाचे प्रॉब्लेम आहे, मंगळ राहू, मंगळ केतू, भावंडाचा प्रॉब्लेम. मंगळाची अंतर्दशा आहे मॅडम, ते झाल्यावर होईल का? शुक्राची विदशा चालू आहे. हा आता कधी विवाह झाला ते सांगते. आता चंद्रकुंडलीचा सप्तमेश रवी हा पण राहूयुक्त आहे, वृश्चिक या गुढ राशीत आहे, त्याच्यामुळे तिथे काही गोष्टी पतीला व्यसन असू शकतं, म्हणजे त्याची नीट चौकशी करून विवाह करायचा व्यवस्थित. फसगत होऊ शकते, नवऱ्याला आसक्ती असू शकते. कारक ग्रह शुक्र चांगला आहे, तो मालवी योगात आहे, हा पण मालवी योगातला शुक्र आहे. नवमाशात तो मेष नवमाशात आहे, शनीच्या दृष्टीत आहे तो. हा मात्र पंचमातला केतू कृतिका ऍक्सिडेंटल आहे, हा असा पंचमातून ऍक्सिडेंटल झालेला आहे. त्याच्यामुळे युट्रस मध्ये अग्नी तयार होणं आणि गर्भ न टिकणं, आणि मंगळाची दृष्टी पण पंचमावर आहे, त्याच्यामुळे तिथे युट्रसची प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे पण मूल होणार. हा मॅडम, पण रवी मंगळ सुद्धा ऍक्सिडेंटल, केतू पण ऍक्सिडेंटल, तो वडिलांसाठी ऍक्सिडेंटल असेल का तिच्यासाठी? आता बघा रवी मंगळ हा
पहिलं बघायचं आधी वडिलांसाठी खरोखर किती ऍक्सिडेंट होऊ शकतो. हे दोन्ही ग्रह वृश्चिकेत आहेत, बलवान आहे. रवी वर्गोत्तम म्हणजे सिंह नवमाशातला आहे, म्हणजे वडिलांना लवकर ऍक्सिडेंट होईल का? मग त्याचं बलाबल काढा. त्या रवीवर परत नवमाशात कोणाची दृष्टी आहे का? रवी बुध समोर आहे, हा, शनी रवी वृश्चिक राशीत म्हणजे चांगला आहे की नाही? आणि रवी शुभ ग्रहाच्या समोर आहे, त्याच्यावर कोणाची दृष्टी नाही. त्याच्यामुळे वडिलांचं आरोग्य चांगलं आहे. मग रवी हा राहू मग बरोबर आहे. मग वडिलांची ऍक्सिडेंटल पटनाम आहे. कोणासाठी? मग ऍक्सिडेंटल कोणासाठी हा योग आहे का? म्हणजे विवाहासाठी ऍक्सिडेंट झाला ना, अच्छा अच्छा, म्हणजे ओके, विवाह तुटणं ना, पंचम स्थान अच्छा. खराब, पंचम विवाह स्थान तुटणं. मग आणि तो विवाहासाठी, कारण चंद्रकुंडलीचा चंद्राचा, हा सप्तमेश रवी सप्तमेश मंगळा आहे, बरोबर आहे. बरोबर. हा, मग वडिलांसाठी दशम स्थान चांगलं झालंय, शुभ आहे. मग रवी पण चांगला आहे, बरोबर वडिलांचं आरोग्य चांगलं आहे. बरोबर. आता लग्न कधी? आता इथे सप्तमेश जो आहे, सप्तमावर इथे कोणाचीही दृष्टी नाहीये. विवाह उशिरा व्हायला एक पॉइंट दिसला, चंद्र शनी युती आहे, पण सप्तमावर कोणाची दृष्टी आहे का शनीची वगैरे? तर नाहीये. शुक्र नाही, बरोबर, लग्नाच्या कारक ग्रह सप्तमावर शुक्र नाही. चांगला आहे. सप्तमावर कोणाचीही दृष्टी नाहीये. चंद्रकुंडलीचा सप्तमेश, त्याच्यावर रविवार शनीची दृष्टी आहे. म्हणून शनीची दृष्टी 30 आहे. वर्ष आपण काढू शकतो. 30व्या वर्षी होईल असं काढू शकतो. 30च्या पुढे नाही जाणार, कारण इथे कोणाची दृष्टी नाही. मग नाही, विवाह शनीची होतोय का? हा? शनीची 7वी दृष्टी चंद्रकुंडलीच्या सप्तमावर आहे ना. चंद्रकुंडलीच्या सप्तमावर शनीची दृष्टी आहे. तोच ना, हम्म. तेच ते आहे. हा, आणि म्हणजे रविवर पण सप्तमेशावर दृष्टी आणि आहे. रविवर पण सप्तमेशावर दृष्टी, पण हा. आहे. हा, ती आहे, तो एक पॉइंट आहे. पण कारक ग्रह शुक्र चांगला असल्यामुळे विवाहाचा, लग्न कधी? तर विवाहाची स्थानं बघताना 7, 5, 3 आणि 11 ही, आणि गुरुची दृष्टी, इथून गुरु जाताना विवाह कुठूनही गेला तर तिथे सप्तमावर दृष्टी येते इथून जाताना. आता गुरु जेव्हा मीनेत गेला तेव्हा सप्तमावर दृष्टी आली, आणि 2022 त्यावेळेला सप्तमावर जेव्हा दृष्टी आली, आणि नंतर मग दशा बघा. रवीची दशा होती. नाही, गुरुच्या ह्याच्यात रवीच्या अंतर्दशा आहे. गुरुच्या ह्याच्यामध्ये रवीच्या अंतर्दशेमध्ये नाही होणार, चंद्राच्या होईल. हो चंद्र का? सप्तमेश आहे की नाही? हो. हा, मग 2022 ला चंद्र सप्तमेश आहे, म्हणून चंद्राच्या अंतर्दशेमध्ये. आणि शनीचं भ्रमण कसं होतं? शनी त्यावेळेला वक्री होऊन मकरेत आलेला शनी, आणि गुरु मीनेत होता. 2022च्या ऑगस्टमध्ये काय होईल तर कर्केतून रवी जाणार. रवी आणि शुक्र हा सप्तमातून जाणार, आणि चंद्रकुंडलीच्या सप्तमेश रवीवर गुरुची दृष्टी पण येणार, आणि चंद्राच्या अंतर्दशेमध्ये, चंद्राच्या विदशेत, गुरु महादशेमध्ये चंद्राच्या अंतर्दशेत, चंद्राच्या विदशेत लग्न जाणं. मी ही तारीख बरोबर काढून दिली होती. चंद्र सप्तमाचा अधिपती जो रवी आहे त्याच्यावर गुरुची दृष्टी, सप्तमावर दृष्टी, आणि शनी वक्री होऊन पाठी आलेला मकरेत. ऑगस्ट 2022. पण हिला ट्रीटमेंट करूनच मूल होणार, असं मूल होणार नाही, पण होणार. मॅडम हिला डायबिटीस होईल का? डायबिटीस नाही होणार का? तुळेचा गुरु. तुळेचा गुरु गुरु आणि म्हणून. शुक्र पण आहे तिथे. तुळेचा गुरु कुठल्या नक्षत्रात आहे?
स्वाती मधला आहे. स्वाती आहे. नाही नाही, विशाखामध्ये असला असता तर झाला असता. मॅडम शुक्र बरोबर आहे. वडिलांना होऊ शकतो, हा वडिलांना सांगू शकतो. मॅडम हा हा बुध कधी विशाखा नक्षत्रात असता, गुरुच्या नक्षत्रात सप्तम दशम स्थानामध्ये, तर काय फळ मिळालं असतं? आता तो राहूच्या नक्षत्रात आहे. हा राहूच्या नक्षत्रात आहे, तर पण दशेला विशाखा तो नक्षत्रात असता तर मग गुरु जास्त प्रबळ झाला असता. गुरुचं चांगलं फळ, बुधाचं काय फळ मिळालं असतं विशाखाचं? चांगलंच फळ मिळालं असतं. बुध गुरु विशाखा नक्षत्रात. विशाखा Actually, नक्षत्र थोडस वाद घालणारं नक्षत्र आहे. गुरुचं आहे, दुसऱ्याने शिकवण्याची वृत्ती आणि आपलं मत परखडपणे मांडणं आणि ते आपल्या अंगाला लावून न घेणं, म्हणजे तिथे वाद घालणार. मी किती शहाणा आहे आणि तुझंच किती चुकतं ते सांगणार असं आहे ते. आणि बुध ओके. गुरु एकमेकांच्या विरोधात आहेत आणि ते हा परत गुरु बुध शिवाय इथे शुक्र चांगला आहे, बुध ठीक आहे. गुरु हा शत्रू राशीत आहे, हा या लग्नाला चांगला नाही. आणि बुध गुरु तर सुद्धा मग ती गुरु विशाखात शिकवते, जाईल. गुरुमुळे पण ती शिकवते ना. हम्म. तिचं आणि लग्न झालेलं आहे. झालं ना आता 2022. तीच मग तर हिचा सांगितली. हा ओके, पण तिचा नवरा म्हणजे कुठल्या खात्या, म्हणजे तो पण पोलीसच आहे का? नाही, आता हिला मला काय हे माहिती नाही हिच्या नवऱ्याचं, तरी पण आपण कारण सांगूया. सप्तमेश शनी बरोबर आहे. नाही, पण तो कर्केचा चंद्र आहे. कर्केचा चंद्र आहे. हा इथे तो सप्तमेश जो आहे तो चंद्र शनी बरोबर आहे, तर इथे शनीच्या कारकत्वानुसार त्याचं काम असणार. ते वकील वगैरे असं काही हा माहिती नाही. गुरु शनी पण नवपंचम योग आहे, तर गुरुची दृष्टी आहे त्याच्यावरती, तर शनीच्या कारकत्वाचं काम असणार त्याचे. म्हणजे वकील वगैरे आहे का असं? हा असू शकतो, वकील असेल. मग सप्तमेश चंद्र तिकडे नवमोशामध्ये पण गुरु बरोबर आहे ना, चंद्रगुरु युती येईल. म्हणजे इथे चंद्र जरी बिघडला ना तरी नवमोशात तो चांगला गेलाय, कारण चंद्रगुरु नवपंचम आहे. पण ऍक्च्युली असं या मंगळामुळे सगळे प्रॉब्लेम आता ह्या लग्नाला मंगळाचं गोचर हे त्रासदायक जाणार हिला. जसजसा मंगळ सरकतो, आता मंगळ इथे आहे, रोहिणी नक्षत्रात आहे, तर मंगळाची दृष्टी आता सगळ्या ह्या ग्रहांवरती आहे, तर कानाचे प्रॉब्लेम्स आता जास्त वाढतील, कारण मंगळ आता बघतोय. मॅडम इथे शुक्र स्ट्रॉंग आहे हा आणि चंद्र शनी बरोबर नवपंचम योग झालाय. हा तर थोडस आयुष्य आरामाचं जीवन आहे म्हणता ना. हो चांगलं आहे, कारण धन आहे. रवी वडील बिल्डर आहेत, वडील स्ट्रॉंग आहेत एकदम, आणि वडिलांचं राजकारणी लोकांशी वगैरे ओळख आहे चांगली, कारण रवी हा सिंह नवमोशातला आहे, बिल्डर आहे म्हणून राजकारण्यांशी ओळख आहे, आणि म्हणजे त्याच्यामुळे शनी- केंद्रात शुभग्रह असल्यामुळे लाईफ सगळं छान मिळालेलं आहे, कारण शुक्र केंद्रातला लक्झरी मिळाली तिला. पण आता हा नवपंचम योगचा अर्थ कसा लावायचा? तसं चंद्र आणि शुक्र नवपंचम म्हणलं तर ठीक कला आहे. दिली. शनी जरा चिवट आहे ना, म्हणजे तो हा मग पैसे शनी पण खर्च मित्र करणार आहे ना, पण शनी कोणाचा मित्र आहे? इथे शुक्राचा मित्र आहे, शुक्र शनी मित्र आहे. हा मग हा शुक्र शनी पण दासी ओके आणि तो सेवक आहे, ओके म्हणजे हा शनी त्याला प्रेयसी म्हणते. शनी आहे ना शुक्राला प्रेयसी समजते. शनी आणि शुक्राचं चांगलं जेव्हा गोचर शनीचं समजा शनी इथे आहे आणि आपला शुक्र इकडे आहे, तर जेव्हा शनीचं गोचर शुक्रावर लागतं ना तेव्हा हा तुम्हाला पैसे पण भरपूर देतो, ओके कारण ते चांगले दोघं मित्र आहेत, ते एकमेकाला बरोबर ते सांभाळून घेतात. सपोर्ट करणार ते. हा तर तो नवपंचम चांगला आहे. आणि ओके. चंद्र शुक्राचा नवपंचम बोलाल तर ते कलेसाठी सगळ्यात बेस्ट आहे. नाही, अजून एक प्रश्न होता. जसं हा आपण लग्न कुंडली बघतो किंवा चंद्र कुंडली पण बघतो, तसं रवीची पण कुंडली बघतात ना, आणि कधी हो बघतात? बघायची नक्की बघायची. पण आता एखादा हा तर रवीच्या कुंडलीवरनं पण असं कन्फर्म होतात गोष्टी का नाही होत ऍक्च्युली? का काही स्पेसिफिक गोष्टीच फक्त कन्फर्म होतात?
हा रवीच्याच आता जर म्हणजे इकडून शारीरिकच सगळं होईल का असं असं आपण मेन म्हणतो? चंद्रकुंडली तर अक्षरशः 100% लागते. हा जर तुमची घटना लग्न कुंडली चंद्रकुंडलीकडून एकच सापडलं तर ती घटना घडते. ओके पण रवी कुंडलीकडून रवीच्या सप्तमातला ग्रह तो प्रकाश देणारा ग्रह आहे. रवी त्याला प्रकाश देतो. मग रवीच्या सप्तमातला ग्रह पण चांगला. ओके हा ओके रवी त्याला एकदम चांगल्या पद्धतीचा प्रकाश देतो. मग ती लोक फेमस पण होतात. नाही पण रवी कुंडलीवरनं आता सपोज लग्न बघायचं आहे, जॉब बघायचा आहे किंवा आजार बघायचा आहे. हा मग तसं बघायचं असेल तर रवी कुंडलीवरून रवीच्या पंचमात जेव्हा गुरु येईल आणि गुरु रवीचा नवपंचम योग होईल तेव्हा जॉब मिळणार. ओके ओके मग रवीचं भ्रमण बघायचं असेल ना रवी कुंडलीवरून तर हम्म. रवीच्या पंचमातले ग्रह म्हणजे रवीच्या त्रिकोणातले ग्रह त्याच्यावरून गुरु जाताना तुम्हाला जॉब मिळणार. म्हणजे इथे कुठे कधी मिळेल ते कधीच हिला चांगले दिवस आहेत तर जेव्हा मीने गुरु असेल हम्म, आणि हम्म. कर्केमध्ये गुरु असेल त्यावेळेला हिचा योग चांगला आहे. तसंच गुरुच्या पंचमात रवी असेल म्हणजे कुठे तर वायू तत्वात हम्म, 3, 7, 11 मध्ये गुरुच्या पंचमात रवी आला त्रिकोणात त्यावेळेला घटना घडणार. ओके पण आता जसं ते- अष्टमातून रवी जातो म्हणतो आपण तेव्हा हा प्रॉब्लेम्स येतात किंवा आजाराचा प्रॉब्लेम हा येतो. तसं आजार पण बघायचं असेल तर मग रवीच्या कुंडलीमध्ये काय बघावं? हा मग रवी हा आरोग्याचा कारक आहे. मूळची हा. कुंडली जर तुमची खराब आहे आजाराची आहे हम्म. तर त्याच्यावरनं जेव्हा रवीचं भ्रमण बघताना त्या महिन्यामध्ये शनिवरनं जाताना पहिला त्रास देणार. शनीच्या ऑपोजिट जेव्हा रवी असेल त्यावेळेला तुमचं नाव खराब होणं. जर मूळ कुंडली सांगत असेल प्रॉमिस करत असेल तरच हा. तरच जसं हिच्या तरच कुंडलीमध्ये रवी शनी केंद्र योग आहे. मग ज्या ज्या वेळेला रवी शनीच्या समोर येणार त्या वेळेला हिला त्रास होणार. कारण कसं केंद्र योग मध्ये जाणार ते ग्रह सगळे. मग Right. मंगळ पण इकडे आला शनीच्या समोर मंगळ आला आणि रवीच्या केंद्रात इथे येणार त्यावेळेला हिला त्रास होणार. मग ते दिवस ठरवून लिहून ठेवायचे. शनी इथे आहे रवी इकडे आहे तरी केंद्र योग मध्ये आला तर त्यावेळेला त्यांना त्रास होणार. रवीच्या शनी ऑपोजिट नाही आला पाहिजे गोचरेने. मग ते गोचरेने. दिवस खूप त्रासाचे जाणार. म्हणजे मूळचा शनी आरोग्यासाठी आणि पण गोचरीचा रवी असं म्हणताय हा तुम्ही? गोचरेचा रवी शनीच्या समोर आला की ओके त्रास आहे. तसंच मूळ कुंडलीच्या रवी आहे आणि समोर शनी आला तरी त्रास आहे. मग तो 2.5 वर्ष तो तिथे त्रास देईल. मग ज्या बरोबर. डिग्रीला डिग्रीवरनच गेला पुढे की थोडा कमी त्रास होईल पण तेव्हा त्रास होणारच आहे. जसं आता 7.5 येईल तर चंद्र शनी इथे आहे तर ही 2.5 वर्ष हिला त्रासच आहे. जोपर्यंत चंद्रावरनं आता डबल शनी जातोय हो तर जातोय. हिला मानसिक त्रास खूप आहे. मग इथे मंगळ आलाय आता तर चंद्राने शनीने इथून मंगळाशी केंद्रयोग केला केंद्रयोग केला. इथून मंगळाशी केंद्रयोग आणि मंगळ मंगळाच्या ऑपोजिट आला. तर हे दिवस तिला आज 26 ऑगस्ट पर्यंत मंगळ इकडे आहे तर 26 ऑगस्ट पर्यंत डेट सांगूनच ठेवायची की त्रास होणार खूप. मग दशा बघायची. आता हा जेव्हा राहू असतो हा मंगळाच्या राशीतला राहू आहे. मंगळ इथे काम करणार राहूचं आणि शनी पण शनीचं चेला आहे राहू. तर शनी हा कर्मप्रधान आहे आणि राहू हा हव्यास आहे. मग त्या कर्म त्याच्याकडनं करून घेताना पूर्णपणे शनी त्याला सपोर्ट करतो. आधी कर्म करून घेतो आणि मग नंतर मग राहू जिथपर्यंत तुम्ही जाल पुढे कुठे एक लक्ष्मण रेखा आखली पाहिजे किती पुढे जायला पाहिजे. नाहीतर राहू पुढे येऊन तुम्हाला आपटतो आणि परत तुम्ही शून्यावर येता. मॅडम एक विचारू का? हा आता रवी आहे ना शनीच्या सप्तमातून जाईल गोचराने वडिलांना त्रास होईल का? आता रवी इथे सप्टेंबरला जाईल. हो आता नाही. नाही आता मग आता कोणाला त्रास होईल? तर हिला वडिलांना त्रास होईल का? तर वडिलांना त्रास नाही होणार कारण वडील स्ट्रॉंग आहेत. वडील स्ट्रॉंग आहेत की नाही बघायला रवी हा मंगळाबरोबर आहे सिंह नवमोशातला आहे.
तर त्याच्यामुळे त्यांना इगो भरपूर आहे, सगळंच आरोग्यासाठी पण चांगलं आहे. वडील पिणारे पण असणार, कारण इथे रवी राहू युती आहे. बिल्डर आहेत म्हणजे ड्रिंक्स करणारे तर नक्कीच असणार. तर इथे रवीच्या पुढे जेव्हा रवी येईल त्यावेळेला हिला त्रासदायक आहे, कारण अष्टमेश आहे तो रवी आणि शनीच्या लग्नेशाच्या समोर येणार आहे. तर कुठेतरी मानहानी वगैरे असं होऊ शकतं. तो मंगळाच्या मंगळाच्या पण केंद्र योगात येणार आणि त्यावेळेला मिथुनेत मंगळ असेल 26 ऑगस्ट नंतर, मग कर्केत येईल. मग ते 6 महिने इकडेच आहेत दोघं मंगळ. मग जेव्हा मंगळ कर्केमध्ये येईल 4 डिसेंबरला, त्यावेळेला मंगळाची दृष्टी इथे येणार चंद्र शनीवर. तो पिरियड हिला भयंकर त्रासदायक आहे, कारण मूळचा मंगळ केंद्र योगाने बघतोय, गोचरेचा मंगळ हिला बघतोय. त्यामुळे कुटुंब स्थानामध्ये घटना घडणं, हिच्या बोलण्यातून प्रॉब्लेम्स होणं आणि विवाहासाठी त्रासदायक आहे. कारण चंद्रकुंडलीच्या सप्तमावर शनी बघतोय आणि मंगळ इथून जातोय सप्तमातून. तर हे विवाहाचे योग तिने सरळ लांब राहावं या महिन्यात. समजलं की नाही? हॅलो मॅडम, हा शनी हो मंगळ मॅडम. राहू आहे, हा प्रॉपर्टीसाठी मग त्रासदायक राहील का? शनी मंगळ हा राहू हो आहे ना, पण मंगळ Property- हा बलवान आहे, चतुर्थेश आहे तो. चतुर्थावर शनीची दृष्टी आहे मेष राशीवर, तर प्रॉपर्टीसाठी त्रासदायकच होणार. मग मंगळ नवमांशामध्ये चेक करा. वृषभीच आहे. इथे चतुर्थेश शुक्र आहे, इथे कृतिका आहे चंद्राच्या चतुर्थात, म्हणजे इथे आईला जास्त त्रास आहे. चंद्र पूर्ण बिघडलाय म्हणजे आईला त्रास आहे, कारण चंद्राच्या चतुर्थात कृतिका पडलाय. तर आईला कसले त्रास असतील? तर हाडांचा एक प्रॉब्लेम आहे, तर घशाचा एक त्रास होईल, थ्रोटचा इन्फेक्शन होणं थ्रोटसाठी त्रासदायक आहे, कारण मंगळ पण बघतोय वृषभीला. आणि आता मंगळ जाताना इथे आईला पण त्रासदायक आहे. इथे फक्त नक्षत्र काम करणार, बाकी ग्रह असे काम नाही करणार एवढे. बाकी येतील जातील ठीक आहे, पण जिथे नक्षत्र आहे तिथे परिणाम करणार. आता इथे मंगळ हा हर्षल नेपच्यून बरोबर आहे आणि चतुर्थेश आहे, तर इथे ठीक आहे. मंगळ नेपच्यून हर्षल तो भावंडासाठी त्रासदायक आहे, नाहीच आहे म्हणा भावंड हिला. वृश्चिकेचा वृश्चिक नवमांश असून सुद्धा भावंड नाही. मॅडम तसंच तुम्ही शुक्र पण सांगता ना, की ह्याच्या कुटुंबस्थानी शुक्र असेल तर तो बहिणीचं दुःख देतो, पण बहीण भाऊ कोणाच नसतील तर मग कोणाचं दुःख देईल? मग ते पण दुःखच आहे ना, तुम्हाला बहीण नाही भाऊ नाही तर दुःखच आहे ना ते. अच्छा, ओके. हं. मॅडम ते जे गोचर तुम्ही सांगितलेलं ना, नोकरी केव्हा लागेल वगैरे, ते हा. एकदा परत सांगा ना प्लीज. हा सांगेन. तसंच करायचं. रवीच्या त्रिकोणात गुरु आला की ओके. आणि दशा बघायच्या, ते दशा स्थान ऑपरेट झालं पाहिजे. दुसरी ओके. घेऊ काय? हो चालेल हो. मॅडम. मॅडम याच्यामध्ये तुम्ही मगाशी उजव्या कानाचा प्रॉब्लेम म्हणते ते जर परत सांगा की कुठल्या स्थानावरून हे बघायचं? लाभस्थान कानाचं स्थान आहे ना. डावा कान आहे ना तो? हा डावा हा. कान आहे ना ते? हो मग तुम्ही उजवा म्हणलं मगाशी. कानाचा त्रास आहे, दोन्ही कानाचे चंद्राच्या problems तृतीय आहेत. कॅपिटल टाका कॅपिटल. आठ 1/2/2004 14/45 हे मग फक्त तुम्हाला गोचर दाखवायचं आहे कसं ते. 3 तारखेला ऍक्सिडेंट झालेले आहे. 14/45 8/1/2004 14/45 पुणे.
आता बिंदू कृतिका आहे. बुध मूळ नक्षत्रात आहे. 3 तारखेला रात्री ऍक्सिडेंट झालेला आहे. अमावस्या होती. अमावस्या कर्केमध्ये होती. अमावस्या तृतीय स्थानात अष्टमाच्या अष्टमात होती. कर्केमधली अमावस्या. लग्न बिंदू कृतिका. बुध लग्नाची डिग्री बघा 5 अंशाचा लग्न बिंदू आहे. आणि दुसरा ग्रह कुठला? भावारंभी बुध 2 अंशाचा आहे. मॅडम कुठच्या 3 तारखेला ऑगस्ट मध्ये अगोदर? आता हा परवा. हर्षल आहे मॅडम, हर्षल. हर्षल 5 अंशाचं. हर्षल आहे, हर्षल पण आहे. आणि चंद्रकुंडलीच्या अष्टमात तो हर्षल आहे. चंद्रकुंडलीच्या अष्टमात हर्षल आहे. अष्टम भावारंभी इथे हर्षल आहे. चंद्राच्या हो. अष्टमात आहे. आणि बुध जो आहे तो मूळ नक्षत्रातला आहे. रास कर्क आहे. आणि कृतिका ऑपोजिट ज्येष्ठा चतुर्थ चरण आहे. कृतिका ऑपोजिट ज्येष्ठा चतुर्थ चरण. प्लुटो. आद्रा ऑपोजिट मूळ आहे. इथे शनी आद्रा ऑपोजिट बुध मूळ. शनी बुधाचा आणि रवी शनीचा प्रतियोग आहे. चतुर्थेश आता ऍक्सिडेंट व्हायला चतुर्थ स्थान अष्टम स्थान खराब झालं पाहिजे. आणि आत्ताचा जो हर्षल आहे तो कृतिका नक्षत्रात आहे. लग्न बिंदू वरती आहे. तो 64 नवमांशात आहे का मॅडम? नाही 6 अंशावर आहे ना चंद्रकुंडलीच्या हर्षल? अष्टमात आहे ना. हा चंद्राच्या असतो. चंद्राच्या अष्टमात आहे. मग चंद्र एक वर आहे मॅडम. 64 नवमांश बघायला चंद्र 1 तो अंशावर तिथून आहे. गोचर जात नाहीये ना. हा गोचर नाही जात. हा. जातोय तो शनी तिथून. आता रवी शनीचा प्रतियोग आहे. आद्रा ऑपोजिट मूळ आहे. तर इथे चतुर्थेश रवी शनीच्या प्रतियोगात आद्रा ऑपोजिट मूळ. तर आईवरती खोटे आळ येणं. कारण इथे कोणाशी प्रतियोग झालेला आहे? चतुर्थेशाशी झालेला आहे. चतुर्थेश रवी शनीच्या प्रतियोगात. तर आईवरती खोटे आळ येणं. इथे बुध हा रवीच्या पाठी आहे. आणि बुध रवीचा 20 अंशाचा डिफरन्स आहे. जन्माच्या आदल्या दिवशी रवीच्या पाठी आहे म्हणून मार्गी झालेला आहे. तर जन्माच्या आदल्या दिवशी म्हणजे 7 तारखेला हा मार्गी झालेला आहे. म्हणजे पूर्ण स्तंभी आहे. तसंच गुरु हा 4 तारखेला वक्री झालेला आहे. म्हणजे गुरु पूर्ण स्तंभी आहे. गुरु आणि बुध पूर्ण स्तंभी आहे. गुरु कोण आहे? तर गुरु अष्टमेश आहे. अष्टमेश होऊन गुरु चतुर्था स्तंभी आहे. कोणाच्या प्रतियोगात आहे? तर हर्षलाच्या प्रतियोगात. तर मग हे ऍक्सिडेंटल आहे. चतुर्थ पासून आणि मांदी पण आहे इथे. चतुर्थेश पासून अष्टमात. आता हर्षल हे शनीचं पण काम करणार. शनी जो आहे तो आद्रा ऑपोजिट मूळ आहे. बरं अष्टमेश गुरुवर कोणाची दृष्टी आहे? शनीची दृष्टी आहे. मंगळ आणि शनीचा केंद्र योग हा ऍक्सिडेंटला पूरक आहे. शुक्र हर्षलाची युती आहे. शुक्र 28 आहे. हर्षल 6 म्हणजे युतीत आहे. बुधाचा पण वेग कमी आहे. हा बुधाचा वेग कमी आहे. 14 काला 15 बुध स्तंभी आहे. पूर्ण स्तंभी आहे. आदल्या दिवशीच मार्गी झालाय. मॅडम आश्लेषामध्ये होती ना अमोशा पण? हा अमावस्या पण आश्लेषामध्ये होती. तर इथे आता तो पासपोर्टचं काम करतोय. लास्ट इयरला आहे. इथे बघा लग्नेश भाग्यात आहे म्हणून तो वाचला. हर्षलाच्या युतीत आहे म्हणून हर्षलाच्या युतीत असल्यामुळे थोडस ऍक्सिडेंटल आहे. चतुर्थेश रवी तो पण दूषित आहे. अष्टमेश दूषित आहे आणि मंगळ शनी केंद्रीय योग. आता चंद्रकुंडलीकडून बघा. चंद्रकुंडलीच्या चतुर्थावर कोणाची दृष्टी आहे? मंगळाची दृष्टी आहे. चंद्रकुंडलीकडून चतुर्थ. मी दाखवतो. चंद्रकुंडली दाखवतो. मंगळाची दृष्टी मॅडम. हा चंद्रकुंडलीच्या चतुर्थावर इथे मंगळाची दृष्टी आहे ना 8वी. आणि चंद्रकुंडलीच्या अष्टमात हर्षल आहे. हा शनीच्या राशीत आहे. आणि आता कुठे झालाय? गोचर कसं लागलाय? चंद्रकुंडलीच्या अष्टमात ना शनी चाललाय. हा आता इथे शनी जो आहे तो मूळ ऑपोजिट आद्रा. रवी
शिवाय अजून काय ऍक्सिडेंटल आहे, तर रवी अष्टमातनं रवी आणि मंगळाचा केंद्र योग आहे, हा पण ऍक्सिडेंटल आहे, रवी मंगळ केंद्र योग. तसंच बुध मंगळ केंद्र योग, शनी मंगळ केंद्र योग, हे केंद्र योगातले ग्रह. बुध मंगळ पण केंद्र योग वाईट आहे. आता दशा बघा, ऐकतो आम्ही. शनीचेच चालू आहे. शनी महादशेमध्ये शनीमध्ये गुरु, गुरु, गुरुमध्ये गुरुमध्ये राहू. राहू, हा, राहू मध्ये परत गुरु आणि शनी. राहूमध्ये 3 तारखेला जुलै पासून शनीचे नोव्हेंबर पर्यंत राहूची विदशा. जुलै पासून नोव्हेंबर पर्यंत राहूची विदशा. राहू बघा, आता विदशा स्वामी राहूकडे जा. राहू व्ययस्थानात आहे, हॉस्पिटलायझेशन होणार, ऑपरेट होणार आहे. राहू मंगळाच्या राशीत आहे, मंगळ हा शत्रूच्या राशीत आहे राहू. मग मंगळ हा शनीच्या केंद्र योगात आहे. हा, मग मंगळाचं गोचर बघायचं. मंगळावरनं राहू चाललाय, बरोबर. जे राहूचा विदशा स्वामी आहे तो ऑपरेट होणार आहे की नाही, तो मंगळाच्या राशीत आहे. मंगळावरनं राहू जाणार आहे, राहूचं गोचर झालं. आणि मंगळ वृषभेत होता आणि तो अष्टमाला पाहत होता. आणि शनी जो आहे तो कोणाच्या नक्षत्रात आहे, राहूच्या. म्हणजे शनी पण इथे राहूचं काम करणार. तर शनी कोण आहे, आद्रा, ऑपोजिट मूळ. एका राहूच्या विदशेमुळे ह्याला नेहमी राहूची विदशा वाईट जाणार, राहूची दशा पण वाईट जाणार. दरवेळेला हे गोचर लागणार. आणि त्याच वेळेला जर ट्रान्झिट जाणार, नुसतं गोचर नाही, ट्रान्झिट पण लागलं पाहिजे. जसं राहूवर शनीची दृष्टी आहे विदशा स्वामीवर. नंतर विदशा जो राहू आहे स्वामी मंगळ, त्याच्यावरनं राहू जातोय मंगळावरनं. आणि शनी आद्रा तो पण काम करणार आहे. सगळे एकाच वेळेला ग्रह एक काम करत नाही, सगळे मिळून काम करतात. मग ते कसे काम करतात ते बघायचं. आता शनीचं जे गोचर आहे तो शनी आता किती अंशावरती आहे बघा, 24 अंशावरती आहे. गुरु किती अंशावर आहे बघा, 21, राहू किती अंशावर आहे, 15, नाही 23. या पत्रिकेत 23 आहे. गोचरीचं म्हटली. गोचरेचा शनी 24 अंशावर आहे की नाही. हो, मग गुरु 24 अंशावर आहे, राहू 23 अंशावर आहे, रवी 23 अंशावर आहे. म्हणजे जेव्हा गोचरेचा शनी हा ज्या डिग्रीवर असतो त्याच डिग्रीवरती जेव्हा ग्रह असतात, जो अंतर्दशानाथ स्वामी राहू विदशा आहे त्याच डिग्रीला आहे आणि रवी बरोबर. पण त्याच डिग्रीला आहे. त्याच वेळेला त्याचा ऍक्सिडेंट झाला. बरोबर. मांदी पण त्याच डिग्रीला आहे. वक्री शनी मागे आलाय हा. परत कमीला. मॅडम मांडीचा आड फ्रॅक्चर झाला का, कसला ऍक्सिडेंट आता झाला? गुरु सांगते कसं काय झालं. गुरु राहू आणि रवी हे त्याच डिग्रीला आहे. राहूची विदशा आणि गोचर शनीची दृष्टी अंशात्मक राहूवरती आहे. गोचरची शनीची दृष्टी अंशात्मक राहूवर आहे. 24 अंशाचा जर शनी आता जातोय तर तो राहूला डिग्रीने बरोबर पाहिलं, डिग्रीने. आणि शनीची दृष्टी जी आहे ती अंतर्दशानाथ स्वामी गुरुवर पण आहे. अंतर्दशानाथ स्वामी कोण आहे, गुरु, त्याच डिग्रीला आहे 24. आणि शनी पण त्याच डिग्रीला आणि दृष्टीने त्याच डिग्रीला बघताय. मंगळ वृषभेत 15 अंशाचा होता, शनी 15 अंशाचा. मग जेव्हा मी सांगते नवमोशामध्ये हे गणित का शिकायचं, कारण नवमोशामध्ये तेव्हा ती युतीत येतात. जेव्हा हा 15 अंशाचा आहे, इकडे 15 अंशाचा मंगळ शनी हे डिग्रीला सेम आले त्यावेळेला. आणि जेव्हा मंगळाची दृष्टी अष्टमावर आली आणि मंगळाची दृष्टी चतुर्थावर आली आणि गोचरेचा जो मेन कृतिका नक्षत्रातला लग्नबिंदू आहे तिकडे हर्षल आला. हर्षल कुठल्या राशीत आहे, शनीच्या.
कृतिका नक्षत्र लग्न बिंदूवरती हर्षलाला आणि लग्नेश शुक्र जो आहे तो चतुर्थातनं जातोय म्हणजे आता, आणि तो पण मंगळाच्या, लग्नेश शुक्र हा मंगळाच्या दृष्टीत होता. मंगळाचं गोचर 15 अंशाचं, शनीचं गोचर 15 अंशाचं. आता मार कुठे लागला? आता हा चालत होता, ह्याची काहीच चुकी नव्हती आणि स्पीडने मुलं आली गॅरेजची आणि ह्याला उडवलं. तर कर्क राशीत अमावस्या होती. आता ह्याला कुठे कुठे मार लागला? राहू कुठे आहे? मेषेत, डोक्याला. म्हणजे डोकं आणि केस गेले. पूर्ण खरचटत तीन चार वेळा गोलांट्या उड्या मारत अरे बाबा. सरपटत गेला. मार पायाला लागला. का पायाला लागला? तर मीनेचा मंगळ, मेषेचा राहू. मार पायाला लागला, पूर्ण फ्रॅक्चर झाला, केस गेले आणि तोंडाला मार लागला. चेहरा आपण कुठून बघतो? इथून. तर मेषेचा आणि इथे चेहरा, तर चेहऱ्याला पण मार लागला. आता चंद्र आईला का त्रास आहे? तर चंद्र कुठे कुठे भेटून आलाय बघा. चंद्र कसा कसा भेटून आलाय? तर चंद्र हा कुठून भेटून आलाय? मंगळाला आधी भेटला, मग राहूला भेटला, मग शनीला भेटला आणि मग पुढे आला. मग आता पुढे जाऊन गुरुला जाणार आहे. म्हणजे तो चंद्राच्या धनात गुरु ठीक आहे, पैशासाठी चांगला आहे, पण तो चंद्र कुठे भेटून आला? एवढ्या पापग्रहांना भेटून आलेला आहे, म्हणजे आईला त्रासदायक आहे आणि मनाला पण त्रास आहे. समजलं? गुरु आणि मंगळ सुद्धा वधताऱ्यातनं जात होते मला हा, वाटतं. वधताऱ्यात पण, हा बरोबर आहे. हा, हे पण बघायचं की वधताऱ्यातनं कोण ना कुठले ना, रोहिणी नक्षत्र आहे ना, मंगळ हा वधामधनं जात होता. रोहिणी नक्षत्रातच मंगळ आहे आता, म्हणून वधताऱ्यातनं आता मंगळ चाललंय. तर मंगळ वधताऱ्यातनं जाताना त्रासदायक आहे, कारण हॉस्पिटलायझेशन राहूच्या विदशेत झालं. मग तो पिरियड किती आहे? तर नोव्हेंबर पर्यंत राहूची विदशा आहे, तर नोव्हेंबर पर्यंत त्रासदायक आहे. पुढे याला पुढे बुध याचा पूर्ण स्तंभी आहे आणि गुरु पण स्तंभी आहे, तर पुढे बुधाची दशा याला लागणार आहे नंतर. आणि ह्याला ना एक दुबईसाठी ऑफर आली आहे. आता राहू हा दुबईचा हे आहे, यवनी ग्रह आहे, मुस्लिम, तर मुस्लिम कंट्रीमध्ये हा जाऊ शकतो. तर कसं जाईल? एकतर बुधाची दशा लागते, इथे नवमांश कुंडलीचा भाग्येश कोण झाला? शुक्र. शुक्र. आता बुधाच्या विदशेमध्ये बुध पण भाग्याला बघतोय. नवमांश कुंडली बुध आहे ना, भाग्याला बघतोय. नवमांश कुंडलीचा भाग्येश शुक्र हा मूळ कुंडलीमध्ये भाग्यात आहे आणि लग्नेश भाग्यात आहे, त्याच्यामुळे हा जाईल परदेशात. गुरुची दृष्टी व्ययस्थानावर आहे. ते याचा पण उपयोग होतो का? तर म्हणजे लग्नेश शुक्र आहे आणि मला वाटतं मंगळ हे आहे ना, व्ययश आहे. ते त्यांचा हे होतो ना, लाभयोग होतो ना लग्नेश शुक्र लग्न कुंडलीमध्ये. म्हणजे ह्या योगाचा उपयोग होणार इथे. मंगळ शुक्राचा जो योग आहे, शुक्र आणि मंगळ, हा, कारण मेष रास आहे ना, म्हणजे मेष रास म्हणजे व्ययशाचा आणि लग्नेशाचा संबंध आला असं म्हणतोय मी. हा, व्ययशाचा त्यांचा- नाही संबंध नाही आलाय. दृष्टी कुठे? नाही, तशी मंगळ दृष्टी शुक्र- नाहीये. नाही, लग्नेशावर कोणाची दृष्टी आहे? चंद्राची आहे. चंद्र शुक्र शुक्र आणि ऑपोजिट आहे. मंगळ लाभयोग आहे शुक्र ना. मंगळ लाभयोग आहे. मग शुक्र त्याचा आणि त्याचा मंगळ. इम्पॅक्ट मिळणार का त्याला असं विचारतोय. लाभयोगामध्ये कला असते ना. तिसरं आणि स्थान झालं ना, तिसरं आणि 11वं. मग लाभयोगामध्ये आपण काय सांगतो? हॉबी सांगतो. ओके. हा, जेव्हा लाभयोग असतो ना, तेव्हा हॉबीचं स्थान, हॉबी असते, हे काहीतरी आवड असते.
अच्छा, ओके. लिखाणाची आवड, कलेची आवड. आता शनीची दृष्टी चतुर्थावर आहे, पण चतुर्थ स्थान त्याने खराब केलंय, कारण सिंह रास आहे. मॅडम, बुध आणि शुक्र स्तंभी आहे, मग ह्याला संततीला प्रॉब्लेम होईल ना, बुध आणि गुरु. हा, आता बुध कोण आहे? पंचमेश आहे. पंचमेश पंचमाच्या अष्टमात, पंचमेश अष्टमात गेला. नंतर संततीसाठी आणखी काय बघायचं? पहिला लग्नेश बिघडला पाहिजे. लग्नेश ठीक आहे, मकर राशीत आहे, मंगळाची दृष्टी पंचमावर आहे. चंद्रकुंडलीचा पंचमेश मंगळ हा बिघडलाय कुठे? बरं, पण पंचमावर कोणाची कारक दृष्टी गुरु आहे पण का? स्तंभी आहे ना, कारक नाही. गुरु पण स्तंभी. हा. हा, कारक गृह स्तंभी आहे. हा, पण पंचमावर कोणाची दृष्टी नाहीये. नाही. चंद्रकुंडलीचा पंचमेशावर पण कोणाची दृष्टी नाही. कारक गुरु स्तंभी आहे, तो गुरु अष्टमेश म्हणून त्या अष्टमाचं फळ देईल. मॅडम मी आलोय. आला? हा, चालेल, चलो. मॅडम त्याचं लग्नही मोडू शकतो ना आपण, ज्याचं हा? मंगळ आणि रवी, मंगळ रवीचा केंद्र योग आहे ना, लग्न मोडू शकतं याचं. रवी मंगळ केंद्र योग आहे, मंगळ सप्तमेश पण दृष्टी आहे. नाहीये ना, दृष्टीने नाहीये तो. मंगळाची दृष्टी नाही अशी रवीवर. हा मंगळ शनी केंद्र योग वाईट आहे. ओके. ऍक्च्युली इथे इथे पंचमेश उशिरा विवाह आहे, कारण पंचमेश बुध शनीच्या ह्याच्यात आहे आणि हा मंगळ, म्हणून विवाह उशिरा होईल. कारण गुरुस्तंभी बुधस्तंभी, तर विवाहाला उशीर होईल. मॅडम विवाह इथे problem. बुध जो आहे तो तसं पाहिलं तर खराबच आहे ना ऍक्च्युली, कारण बुध पण मूळ नक्षत्रात आहे आणि हा, गुरु बरोबर पण आहे. स्तंभी आहे. हा, तर मग ह्याचा इम्पॅक्ट चेहऱ्याला मार बसेल, स्किनचा प्रॉब्लेम येणार. पण मग बुधाची जी संतती सगळी कारकत्व बघा, वडिलांना ऍक्सिडेंटल आहे, वडिलांना रवी मूळ नक्षत्रात नाही आहे, पण इथे बुध जो आहे तो कोणाचा अधिपती आहे? धनेश आहे तो. हो धनेश मग अष्टमातली जी फळ आहेत ती त्याला मिळणार नाही. नाही, पण मॅडम याच्या वडिलांचा संततीचा ऍक्सिडेंट प्रॉब्लेम झाले. येणार नाही का? हा, वडिलांचा रवी मंगळ केंद्र योगामुळे ऍक्सिडेंट पण झाला असेल, कारण रवी बुध मूळ. झालाय मॅडम, झालाय, रॉड हा, घातलेला आहे पायात, हा. झालाय ऍक्सिडेंट. मग कारण हा मूळ नक्षत्रातला आहे ना, मग म्हणून रवीच्या सप्तमात सप्तमेश बुध आहे आणि दशम स्थानाकडनं बघा, दशमेश शनी हा बुधाच्या प्रतियोगात. ऍक्च्युली इथे बघा मंगळाची पण दृष्टी आहे पंचम स्थानावर, मग संततीला प्रॉब्लेम नाही होणार, असं नाही. जोपर्यंत तुम्ही नक्षत्राने वगैरे खराब नाही होत तोपर्यंत नाही होणार. तोपर्यंत काय प्रॉब्लेम नाहीये. मग आता नक्षत्राने खराबच आहे ना, बुध खराब झालेला आहे. नाही, तो वेगळी फळं देणार ना. बुध कोणाचा अधिपती आहे बघा, तो कुटुंबेश आहे, कुटुंबाचे प्रॉब्लेम तयार करेल किंवा स्किनचा प्रॉब्लेम करेल. इथे पडझड जास्त आहे ना, बुध मूळ नक्षत्रात काय करेल? स्तंभी हाडांची मोडतोड करेल. इथे ऍक्सिडेंटल आहे हा, तो उंचावरून पडणं, घोड्यावरून पडणं, नारळ पडणं, सगळे हे पडायची कामं जी आहेत ती रवी पडणं, रवी म्हणून पिताचे ऍक्सिडेंटल, हे सगळं ऍक्सिडेंटल आहे ते. मॅडम हे चंद्राच्या कुठली दशमात देशामध्ये राहू आहे. तुम्ही बोलले परदेशात? हा, परदेशात परदेशात जाऊ दे, बुधची त्याला जाऊ दे, देशामध्ये जाऊ दे. नाही, बुधची देशामध्ये जाणार असं बोलले तुम्ही. बुधाच्या दशेत कुठे ते कशा बुधाच्या देशामध्ये? मी काही समजले नाही म्हणून. मॅडम उंचावरून पडणं म्हणजे धनु राशीमुळे का? मूळ नक्षत्र. मूळ नक्षत्र. हा, मॅडम रेकॉर्डिंग बंद करायचंय. समजलं काय तुम्हाला?